तर या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघत होतो पुण्यातून नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनातून। दरम्यान नीलम गोऱ्हेंनी नेमके काय आरोप केलेत आणि त्यावर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय उत्तर दिले पाहूया। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू। त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या त्यांना? उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। दरम्यान या आरोपांनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये चांगलीच झुंपली आहे, पाहूया। माझी कधीच सहकारी नव्हती ती, नाव गोरे पण कारनामे काळेच होते। स्वतःला हुशार समजणारी ही बाई, मुळात ह्या बाईनी मर्सिडीज अशा किती दिल्या। ही बाई जर बोलत असेल तर कोणी कोणी मर्सिडीज दिल्या त्याची नावही द्यावी। जेव्हा जेव्हा उलट आम्ही जायचो तेव्हा ही तिथेच पडलेली तर असायची, मातोश्रीवर बसलेलीच कमाई, आणि वर आम्हाला सांगायचे थांबायला गेले ना मग या, थांबायला गेला। ही करणारी बेकार बाई जर असं बोलत असेल तर आमच्यासारख्यांना चीड येणारच। तर त्यांनी नंतर थेट भूमिका बदलली, ते म्हटले की हा माझा अनुभव नव्हता, तर हे इतरांसोबत मांडायला कोणी सांगितलं साहित्यिकमध्ये? तुला ही कुठली सुपारी घेतलीस? मी काय बोलते, तो बॉडी बॅग घोटाळा वगैरे जो आहे ना, खिचडी घोटाळा वगैरे, त्याच्यातून तू आधी सगळं स्वतःचं निस्तर, माझे व्हिडिओ बघून बघून आपण जे प्रवक्ते झालात त्याच्यामध्ये अजूनही पूर्ण पास झालेल्या नाही आहात तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।